ही एवढी खोटी बोलते तिनं तिचं काय डोलं होतं काय हे झालं होतं काय मला माहित नाही मोठी झालं होतं काय ते तिथे दुपारी वेगळा कोट चढवला होता मग कशी आणला तो आता आणला तो आज हा कोट आता हा घातला अजून खरंच पडले पाहिजे बरं आहे ना तिकडं म्हणते या बुवाची बारी थांबवली काय रंगभूमीची शपथ घेऊन सांग जर माझी बारी थांबवली असेल ना मी आता या ठिकाणी येणं बारी बंद करेन माझी मी नाचत सोडून देते मी नाचत सोडून देते माझी जर बारी थांबवली असेल तर हा कोणाची धमक नाही रायगडात जाऊन पण दादागिरी करायची माझी तयारी असते असं नाही आपण जे बोलतो जे आहे ते आहे कुणी पण यावं काय उगाच एवढं आपण फिरवली नाही आणि काय म्हटली आणि तुम्हाला सांगतो हिची कानाची एवढी लेवल गेलेली आहे ना हिच्या आयशी नाही ना तेल म्हणजे भोकातून तेल टाकणार ना हा कानाच्या म्हणजे भोकात काय मला मोठी नव्हती होती आणि बघा माणूस मरणावर केव्हा येतो मला सांगा एखाद्याला आपण वैतागतो ना कधी एकदा मेलाचा मारताय का नाही तिकडं तिला मरणाचं डोहान लागतं एकदाचा भाकर बोल मरू दे एकदाची कटकट संपू दे बाकी त्याला सगळ्यात सांगितलं काय त्या भाकर बरोबर ना लय बैठा घालायला बाय तिला खरं सांगतो सगळ्यांनी जाणलेलं आहे पुन्हा मागे करणे माझ्याबरोबर बारी करायचं बंद केलं संगीता पांचाळने माझ्याबरोबर बारी करायचं बंद केलं आणि आता तुझा नंबर आला कारण का तू एवढी चिडचिडी झालीस ना तुला हातभर झालीस हात टेकलेस आणि म्हणून मागाल बुवा कधी मारता येईल त्याच्या कार्याला कधी जात नाही तितक्यात मारायचं नाही जर देवाची दोरी चांगली असेल ना काय मारायचं नाही कारण कामच तसं आपण केलं आयुष्यभरात हा अख्खी माणसं रडतील हा तुझ्यासारखं नाही बाई नुसतं नाच खेळ केलं मी हा अख्खा गाव भाव सगळं सांभाळतो बाई असं नाही आणखी काय म्हणली ताट होण्यासारखं म्हणजे राम नाही बाई मी काम तरी केला दोन पावला आहे तुला काय आहे तू काम करतेस का ना हाच प्रश्न आहे बरोबर आहे ना दुसऱ्या म्हणून गेला लावून टाकीन आग आता या गाण्याला कुठं काही शास्त्र आहे का मला सांगा दुसरी गाण्यावर म्हणून गेली आणि म्हणते ह्या 46 वर्षात बऱ्याच गोपिका पटवल्या नसतील बाय 46 वर्षात बऱ्याच जणी भेटल्या पण एवढ्या चिकण्या होत्या ना गोऱ्या गोमट्या हीच मसाली काली भेटली कळली महिला दिसते कशी येते आठवण पाहता मशी म्हैस दुधात बसली ना म्हैसच वाटत बसली आणखी काय म्हणली आता तुम्हाला दाखवतो हे नानू जरा काढ रे मी काय विषय हा तो पान दुमडलाय ना तो बघा माझं गाणं बरोबर आहे का नाही मी लिहितो ते शब्दशः बरोबर असतं फक्त बघा कोणीतरी पान दुमडलाय तो बघा मी काय म्हटलं वृंदावनात नाचवतो येऊन घरी ही म्हणजे तिकडे नाचवतो आणि घरात येऊन ही लाजवतो हे की नाही ही लाजवतो असं नाही माझं ही लाजवतो बघा मी कसं ऐकायला हाय का नाही मला सांगा शब्द माझे कसे आहेत बघा है ना येऊन खरी ही लाजवतो बाई मी शब्द चुकीचा करत नाही कधी कुणी पण बघा कुणी पण माझं ठिकाण बघा बघ तुम्हाला जर त्याच्यात मी जेव्हा म्हणतो गाणं ना तेव्हाच माणसाला कळतो असं गाणं होतं आणखी म्हणून गेली हिला बघा हिला अध्यक्ष केली नाही उपाध्यक्ष म्हणजे नियम कुणी पाळायचे 1 तास बारी केला बरोबर आहे ना तिला अजिबात तुमची किंमत नाही कदर नाही काही नाही बरं निश्चय रटायला गेला म्हणजे 5-10 मिनिटं माझ्याच गाण्यावर रिपची परिस्थिती बघायला अगं एक तरी वासाने गाणं काढायचा तुझी तरी गाणी म्हण माझी कशाला उष्णी म्हणते आणि एवढी तिला नालायक का म्हणतो तुम्हाला सांगतो बघा हिच्या सगळ्या गरजा मी काढलेल्या आहेत एव्हा तिला गेल्या वर्षी नाचायला पोरी नव्हत्या मी माझ्या कार्यक्रमातल्या पोरी दिल्या तिला साऊंड एकाला साऊंड वाल्यानं तिला वैद्यकाला म्हणून साऊंड बंद केला शेवटी माझा साऊंड तिला राजापूरला बारीक केला एवढी नोट काढली आणि म्हणते पोहाचा साऊंड पादर बसला काय ना हा माझ्या कष्टाचा घामाचा आहे आणि आज अभिमानाने सांगतो जो महाकाल बुवा आजही आहे ना कलेच्या जीवावर कुणी घर बांधलं नाही नवीन जागा घेऊन पण आज तुमच्या आशीर्वादानं घरदार संपूर्ण झालेलं आहे माझं अख्खा माझं जीवन या कलेवरती मी सगळं प्रपंच सांभाळतो हे माझं वैशिष्ट्य आहे अनेक जण कलाकार झाले पण अख्ख्या कलेवरती चक्का उदरनिर्वाह करणारा एकमेव शाहीर आहे आणि असं कोणाला तुटलं नाही तिच्यासारखं हा आणखी काय बोलली हा तर तुम्हाला सांगा तो पत्त्याचा खेळ कुठे शास्त्रात आला काय कुठल्या शास्त्रात आला मला सांगा आणि म्हणते लागतोय खाली रेडा बाई रेडा मला लागून काय उपयोग आहे काही तुला जर लागला तर कुठेतरी बी तरी रुजल माझं गाणं होतं साळी बुवाना पुलटिकाच्या बायकोला घोडा लागला वारीला जायला माझ्याकडे ग्रंथ आहे मी असं उगाच म्हणत नाही मी म्हणते मी चालत जाणार नाही घोडा लागला मग बाईला लागला घोडा
काही गाणी ही गाणी माझी सगळी आहेत ना, त्याच्यावरती फक्त जोड द्यायचा, यांचा गाणं तयार, डोका आम्ही गाजवायचा, त्याच्यावरती जरासं इकडे तिकडे फिरवायचं, गाणं तयार. ही सगळी अशी अवस्था आहे. आणि म्हणून नाही याच्यावर जास्त बोलत करताना फक्त तुम्ही गाणे ऐका. मला सांगा, मी मगाशी गाणं घेतलं पाहतो तर काहीतरी टोचा दिसतो, इथे काहीतरी धूर येत आहे असं कोणतरी म्हणेल ना, ते पाहिल्यानंतर ते म्हणते तो विषय मी मगाशी बोलून दिला. आता ही ना म्हणते शंकराला म्हणते पार्वती जटाका. अगं बाय, पार्वतीला शंकर एवढा प्रिय होता ना, विष्णू नवरा ठरलेला असताना, बापानं ठरवलेलं असताना तिनं शंकराबरोबरच लग्न करण्याचं वर म्हणजे मिळवून घेतलं. तिला कसंही असू का नाही, तो स्मशानात राहील का नाही भस्मापासून, मला तोच पाहिजे. तिने काही जटाका काही हिरो बनवायला सांगितलं नाही, तिनं जसा आहे तसाच स्वीकारला पार्वतीनं बाई. आणि आज गौराईचा दिवस आहे बाई, तिचं आगमन झालेलं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी जास्त वेळ न घेते ती जटावरती गेली. आता मी कशावर जातो बघ. विषय असा आहे, धृतराष्ट्र आंधळा होता, त्याची बायको गांधारी, गांधार राष्ट्रातली अफगाणिस्तान, बरोबर आहे ना. तर हा आंधळा होता, ही त्याच्या बरोबर बसायची, राजकारभार करायची. तर लोक तिला सांगतायत, अगं कौरव येण्यासारखं वाटतंय, कुळाचा नाश होईल, तिकडे हरी त्याच्या साथीला आहे पांडवांच्या, है की नाही, हे नुकसान तू थांबव. आवड चोट म्हणजे नुकसान. चोट या शब्दाचा हिंदीमध्ये जखम अर्थ आहे आणि मराठीमध्ये चोट या शब्दाचा अर्थ नुकसान. अगं नुकसान थांबव, नुकसान आवर तू, असाच विषय. आता तू गादीवर बसलीस ना, तर नुकसान आवर का नाही. जे शब्द आहेत माझ्या वाङ्मयात म्हणजे मी लिहिले नाही बरं का. तर ऐका कसं गाणं येते, फक्त दोन तीन गाणी घेतो, तुम्ही ऐका फक्त शेवट, 5-10 मिनिटाची बारी असेल आपली. धृतराष्ट्राची राणी ती होता असत, धृतराष्ट्राची राणी तू असता, संकट तू सावर, नवरा आंधळा असल्यामुळे ही तुझ्या हाती पावर. आहे की नाही, तुझ्या हातात पावर आहे. राजा बरोबर या गादीवर असता बसलीस चोटावर. आरपार गाणी असतात ना, माणसाच्या अंगावर काटा येईल, आहे की नाही. चोट आवर म्हणजे नुकसान आवर. माझ्याकडे डिक्शनरी आणि ती पण माझ्याच नावाची. धृतराष्ट्राची राणी तू असता, संकट तू सावर, नवरा आंधळा असल्यामुळे ही तुझ्या हाती पावर. राजा बरोबर गादीवर असता बसलीस चोटावर, राजा बरोबर या गादीवर ही पहिले ती मला रत्नू नाही ना, केवढं सगळे नाही ऐकलेत ना. आणि ही भेंडी भेंडी ते मडपिले लावलेली भेंडी काढ, नक्की त्याची माल बनवून घालायच घाल आणि नाच, मी नक्की जगील वाटत. भेंडी कुठं घालायचं ती घाल, भेंडी. आणि कधी बाई, आज जास्त वेळ बाई बोलली नाही, हिला बाई असल्याचा पण संशय आहे आणि मला पण संशय आहे. अजून कसं काय तिकडे पानं हलत नाही, काहीतरी गुलमाल वाटते बरोबर. मला म्हणते हा कोड पद्धत नाही, आहे की नाही. हिनं मला शंका आहे, हिनं साडी काय दुसऱ्या पण बदलणार नसेल काय. बाय माझ्या तोंडाला लागू नको. हा अजून काय बोललो नाही, मला अण्णांचा तिकडं भैया आहे म्हणून कंट्रोल आहे आणि म्हणून मी जास्त बोलत नाही, आहे की नाही. कोणाला तरी ऐकायला पाहिजे बघ. आणि म्हणून आता दुसरा विषय असं म्हणतोय, मी मला रत्नू म्हणते म्हणायची, आता म्हणत नाही कारण का हा गाणं तिला मी मारला होता तिकडं, तो गाणं इथं मारतो. कानाची तू शोभशी राधा, तुझ्या प्रेमाची चढली भा, तुझ्या वडीचा जीवा भावाचा हार तनु चढतोय ग. हार जो वैजयंती हार आहे तो देहावरती, तनु म्हणजे देह देहावरती चढतोय का, तेव्हा
तो कधी प्रेमाने घातलेला हार कुठं बाजूला टाकून दिला नाही. शाल आपण घेतो आणि बाजूला कुठेतरी ठेवतो. त्यानं तसं केलं नाही. कुठं बाजूला सारला नाही, त्याने गाड्यातच मिळवलं ना. कधी बाजूला सारतोय ग आणि मग आनंदाने काय करतोय, येऊन गाणं हा मारतोय ग. ना कधी बाजूला सारतोय ग, येऊन गाणं हा मारतोय बाजूला सारतोय ग, येऊन गाणं हा मारतोय ग. कधी बाजूला सारतोय ग, येऊन गाणं हा मारतोय ग. हे गाण्याची तो शौकाची धागा, हे तुझ्या प्रेमाची चढली धागा, हे तुझ्या वडीचा जीवा बाबाचा रक्तू चढतोय ग. तुझ्या वडीचा जीवा बाबाचा रक्तू चढतोय ग. कधी बाजूला सारतोय ग, बाजूला सारतोय ग, येऊन गाणं हा मारतोय ग. बाजूला सारतोय ग, येऊन गाणं हा मारतोय ग. रत्नू नावाचा, जसं पेंड्या सुद्धा श्रीरामन होता ना, त्याच्यामध्ये रत्नू नावाचा ओरिजिनल माझ्याकडे ग्रंथ आहे. रत्नू नावाचा त्या ठिकाणी त्याचा सहकारी होता. तो रत्नू ही जी गोष्ट झाली किंवा नागाला सगळं आपलं विष अख्या यमुना डोहामध्ये पसरलेलं आहे, ती पहिली गोष्ट सांगायला कोण गेला, येऊन रत्नू आपल्या आईजवळ सांगतोय काय बघा. बघणे दहा दुर्लभ झाला यमुना डोहावरती, जीव झाला खाणीवरती. कोकणाची धबधबती जीव झाला खाणीवरती. राहू दे, मला लगेच काही एवढे चाले आठवत नाही बाई. एवढे चाली दिले त्याच्यात काही म्हणजे इतक्या डोक्यावर जातात ना कधी कधी, एवढे चाली दिले. आणि मगाशी बोलून गेले सावड बुवाचा पादर बस आहे. मी मगाशी सांगितलं मी मध्ये दादा माझे मित्र आहे, काही वाईट नाही, पण बाई नाही हे स्वतःच सगळं मिळवायला आहे ना, अख्खा आयुष्य काढायला लागतं. मेजाच मारू नको, तुझी वेळ काढली मी. आणि पुन्हा कधी बोललीस ना, वेळ सगळ्यांची सारखी होती आणि नंतर बोल, आहे की नाही. आणि मगाशी बोलून गेली. आता एक प्रबोधनाचा म्हणून सांगत होतो, तिला माहित नाही काय प्रबोधन करतोय तो. या ठिकाणी शासनानं मला नियुक्ती केलेली आहे, मंत्रालयातून नियुक्ती झाली जिल्ह्याच्या या कार्यालयावर की प्रबोधन करण्याची कामं सगळी महाग बुवा. अशा आम्ही 5 संस्था आहोत. तुझा एक तरी संस्थेत कुठं नाव असतं सांग रजिस्टरला, शासनाच्या चेहऱ्याला तू आहेस काय पण. तर या ठिकाणी ती म्हणून गेली अत्याचार करणारे. माझं सारखं काय, माझं गाणं काय म्हणणं तुम्हाला सांगतो आणि आवडतं तुम्ही सगळ्यांनी ऐका. कारण का मी आहे ना कट्टर हिंदुत्ववादी असा माणूस आहे ना, माझा लय राग येतो असं. आज आहे ना मुस्लिम महिला आहेत ना आपल्या पहिरवात राहतात, त्यांच्याकडे अत्याचार होताना दिसतात काय नाही. अत्याचार पुण्यावर होतात की आपल्या मुलींनी या ठिकाणी मर्यादा ओलांडली आहे की नाही. वास्तव बोलतोय मी आणि पोराकडे मला सांगतोय मुलींची संख्या देशात कमी आहे. अर्धी पोरा वसाडी राहते तेव्हा वेळीच पोरगी पटवा, नाहीतर लग्न होणार नाही. तुम्हाला हिमालयात जायला लागेल. रिअल फॅक्ट नाही. आणि म्हणून पोरीनं मोठं मार्केट आहे. पोरींनी आहे ना कुणाच्या पण प्रेमात पडू नका. आपलं हृदय आहे ना असं कुणाला पण भाग करू नका. आयुष्याचा जोडीदार असतो तो की त्याच्याबरोबर उभा आयुष्य काढायचं आहे ना, तो निवडताना 10 वेळा विचार करा. लव ज्यासारख्या गोष्टी होत आहेत आणि म्हणून कुणाच्या पण प्रेमात पडू नका. त्यांचं सगळं शस्त्र चालू आहे, हे त्यांची सगळी अडचणी चालू आहे आणि म्हणून कुठल्या याला बळी पडू नका. एवढं माझं या गाण्याचं सांगणं आहे. मी बाई गेलं नाही इथं सांगायला. आणि मला म्हणते हे जर गाणं कधी घेतलंच ना तुझ्या कानाखाली दे, हे इकडे द्यायला इथं फक्त द्यायला नाही, तुझ्या 4 कानाखाली लावलं नाही तर माझं नाव सांगत नाही. गाणं आहे का? कारण का मुली कशा आहेत, एवढ्या आई वडिलांनी मोठं केलेलं असतं आणि क्षणभर असलेल्या प्रेमा खातर ते विसरून जातात एवढं लावलेली माया. आणि म्हणून माझ्या मुलींना, माझ्या बहिणींना सांगणं आहे की प्रेम खरंच असं करा की आयुष्याचा जोडीदार त्याच्यावर आयुष्य काढायचं आहे ना, तो इतका चांगला असला पाहिजे. तोडून मापून घ्या, तुमची किंमत फार मोठी आहे. आणि म्हणून म्हणतोय पप्पाची ही बरी नाही वागे बरी, बघा कुठं बी जोडते नात. आई बापाचं करते ही खात ही पोरीची जात. आई बापाचं करते खात ही पोरीची जात. आई बापाचं करते खात ही पोरीची जात. आई बापाचं करते खात ही पोरीची जात.
अभ्यास कर बाई. तुला कालही सांगितलंय, आजही सांगतोय, नीट आमचा हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे, तर धर्माचं आचरण कर बाई. नंतर तुला कळेल त्याचं काय महत्व आहे ते. आणि माझ्या सर्व युट्यूबर मंडळीला खास करून आवर्जून विनंती, जेवढे माझे युट्यूबर दोस्त आहेत त्याने कृपया दसरा झाल्याशिवाय माझी बारी टाकायची नाही. मला जर काय कोण मिळला तर माझ्या रोषाला सामोरं जावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. माझे सगळे मित्र आहेत, तुम्हाला मी मानतो, तुम्ही जरूर सगळे शूटिंग करा, पण दसऱ्यानंतर बारी टाका. कारण का, तुम्ही जर उद्याला बारी टाकली ना, तर दुसऱ्या दिवशी बघायला मिळते ना, ते एवढी लोक खर्च करतात ना, कोणी येणार नाही बारी बघायला. मला दुसऱ्या दिवशी घरात मिळेल. माझाही चॅनल आहे, मी माझा स्वतःचा कॅमेरा लावून टाकला असता. पण मित्रांना माझी विनंती आहे कळकळीची, तुम्ही घ्या, शूटिंग करा, माझा विरोध नाही, पण फक्त दसरा झाल्याशिवाय. पावसाळ्याचे सुरू होत आहे, दसऱ्यानंतर सगळे कार्यक्रम टाकायचे. ध्रुवगाला सुद्धा माझा ऐकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या. मला जर कुठे युट्यूबला दिसलं उद्या, हा, तर मी नंबर शोधून काढेन हुडकून, मग काय करायचं तुम्ही ठरवेल. तुम्ही ते लक्षात घ्या. हा, ते गाणं पूर्ण होते. हा, टीम सचिन चाहते परिवार, माझे सचिन नागमोळी पाष्टेवाडी, सचिन बुवांचे सगळे हे चाहते मंडळी आहेत. त्यांच्यावर 100 रुपयाचा पारितोषिक आलेले. आणि म्हणून म्हणते, महान आपुली धर्म संस्कृती जतन तिचे शिवाय नाही कोणता खरा, कोणता खरा, कोणता खरा. आई बाबा करते का थोडीशी, आई बाबा करते का थोडीशी, आई बाबा करते का थोडीशी, आई बाबा करते का थोडीशी. मनापासून आभार. एवढ्या पावसावर तुम्ही लांबून लांबून आला, तर धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार.